हॅलो, हाय, नमस्कार. आज तुमच्याबरोबर मस्तपैकी एकदम हॉटेलमध्ये मिळणारी अशी रिफ्रेशिंग ड्रिंक तुमच्याबरोबर घेऊन आलेली आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता ग्रेप्सचा सीझन चालू आहे, द्राक्षांचा सीझन चालू आहे, त्याच्यामुळे त्याची रेसिपी तर व्हायला पाहिजेच. त्याच्यासाठी आपण एक रिफ्रेशिंग ड्रिंक घेऊन आलेलो आहे. इथे मी छानपैकी द्राक्ष धुवून स्वच्छ घेतलेली आहेत, कारण का आता मार्केटमध्ये द्राक्ष मिळतात त्याच्यावरती भरपूर केमिकल असतं. त्यामुळे द्राक्ष आणल्यानंतर पहिल्यांदा एक 15-20 मिनटं तरी ती मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ ठेवून द्यायची आणि व्यवस्थित अशी ती मिठाच्या पाण्यामध्ये ठेवल्यानंतर मग परत एकदा ती धुवून घेतलेली आहे. आता इथे मी ती एकदम थोडीशी बारीक करून घेणार आहे. अजिबात त्याच्यामध्ये आपल्याला असं जाड काय ठेवायचं नाही आहे. मस्तपैकी एकदम स्मूथ अशी बारीक करून घ्यायची आहे. द्राक्ष इथे घेतली आहेत. द्राक्षामध्ये आता आपण थोडीशी टेस्ट वाढवण्यासाठी, कारण का काही द्राक्ष खूप आंबटसुद्धा असतात, कारण का आपल्याला इथे थोडंसं साखर टाकून घ्यायची. 1 चमचा मी थोडी साखर घेतलेली आहे आणि जरासा लिंबाचा रस घेतलेला आहे, कारण का त्याला एक चटपटा टेस्ट येण्यासाठी. द्राक्षामध्ये आंबटपणा असतोच, पण एक लेमन फ्लेवर अजून त्याच्यामध्ये केला ना की खूप छान टेस्ट येते. आणि आता आपल्याला एकदम बारीक ती करून घ्यायची आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडलीच तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तींना ही रेसिपी शेअर करा आणि तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा. आता आपण हा जो द्राक्षाचा सगळा रस काढलेला आहे तो पूर्णपणे गाळून घ्यायचा आहे आपल्याला. जेवढा प्रेस करून घेता येईल तेवढ्या पद्धतीने आपण प्रेस करून घ्यायचं आणि जे काय आता बारीक आपण तो जो चौथा द्राक्षाचा ठेवलेला आहे तो टाकायचा नाही आहे, तोही आपण पुढे यूज करणार आहोत. इथे मी 2 ते 3 चमचे मोठे द्राक्षाचा रस काढून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण टाकायचा आहे जो द्राक्षाचा चौथा ठेवलेला होता, जे बारीक केल्यानंतर जो काही सगळा क्रश त्याचा राहिलेला होता तो आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे, कारण का तो पिताना त्याचा जो फ्लेवर ओरिजिनल अगदी जी द्राक्षामध्ये खाताना येतात ना, खूप छान लागतं. आता थोडी मग त्याच्यामध्ये मी बर्फ टाकून घेतलेला आहे आणि आता आपण त्याला अजून छानपैकी रिफ्रेशिंग करण्यासाठी त्याच्यात वापरणार आहोत स्प्राईट. आता इथे आपण त्याच्यामध्ये स्प्राईट टाकायचं आहे. एक ग्रेप्स मोहितोची रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही ट्राय केल्यानंतर मला कमेंट्स करून सांगा की ती कशी वाटली ती. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याच्यामध्ये जेवढ्या क्वांटिटीमध्ये पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये द्राक्षाचा रस आणि स्प्राईट ह्याचा बॅलन्स करून घ्यायचा आहे. आता मी इथे अजून थोडंसं द्राक्ष बारीक ती केलेली होती जी ती त्याच्यामध्ये टाकलेली आहेत, कारण खूप सुंदर वाटतं त्याच्याने. आणि अशा पद्धतीने आपला ग्रेप्स मोहितो तयार झालेला आहे. सुंदर, टेस्टी, रिफ्रेशिंग अशी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि चॅनलवर नवीन चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा. चला तर भेटूया नवीन रेसिपी नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत हा कसा वाटला नक्की कमेंट्स करा.